बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, मी रवींद्र चौधरी आपणा सर्वांना नमस्कार करीत आहे. श्री विज्ञान भैरव तंत्र म्हणजे रुद्रयामल तंत्राचे गूढ रहस्य. हे श्री भैरवी यांनी श्री भैरवांना जे काही आध्यात्मिक प्रश्न विचारले त्याची उत्तरं यामध्ये श्री भगवान भैरवांनी दिलेली आहेत आणि त्याच्या 112 विधी सांगितलेले आहेत. त्याचा आपण मराठीत अर्थ पाहत आहोत. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 40 धरणांचा मराठीत अर्थ पाहिला. आजपासून 41व्या धरणाला मी सुरुवात करीत आहे. हा विज्ञान भैरव तंत्र अतिशय जुना म्हणजे प्राचीन ग्रंथ आहे आणि त्याच्या प्रती मिळणे फार अवघड आहे. त्यासाठी मी सर्व श्लोक आणि त्यांचा मराठीत अर्थ मी लिखित स्वरूपात माझ्या व्हिडिओद्वारे प्रसारित करीत आहे, तरी त्याचा आपण लाभ घ्यावा. प्रथम मी श्री गजानन आणि श्री भैरवांना नमन करीत आहे. ओम नमस्ते गणपतये. ओम श्री भैरवाय नमः. धारणा क्रमांक 41, श्लोक क्रमांक 64. वायुद्वयस्य संघट्टादंतर्वा बहिरंततः योगी समत्व विज्ञान समुद्गमन भाजनम. या धारणेत भगवान शिव म्हणतात की आपल्या शरीरात श्वास आणि प्रश्वास यांच्या रूपाने प्राण आणि अपानवायूचा प्रवाह अखंडपणे चालू असतो. प्राणवायूचे हृदयात शोषण झाले की तेथून अपानवायूचा उदय होतो. या दोन्ही वायूंचे बाहेर अथवा आत जिथे मिलन होते त्यावेळी क्षणभर दोन्ही वायू थांबतात. या दोन्ही स्थानात प्राण आणि अपान दोन्ही समसमान स्थितीत असतात. त्यावेळी प्राण आणि अपान यामध्ये भिन्नता समजून येत नाही. जो योगी या स्थितीचे ध्यान करतो त्याची भेदभावना समाप्त होते आणि तो समतेला प्राप्त होतो. ही शून्यकाला अवस्था असते. या अवस्थेत योगी परमसिद्ध होतो. धारणा क्रमांक 42, श्लोक क्रमांक 65. कुहनेन प्रयोगेण सद्य एव मृगक्षणे समुदेति महानंदो येन तत्वं प्रकाशते. या धारणेमध्ये भगवान श्री भैरवीला म्हणतात की हे मृगनयनी, आध्यात्मिक सिद्धींच्या प्रयोगाने अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडतात. या सिद्धी म्हणजे मृगजळाप्रमाणे खोट्याच असतात. जादूगार अनेक जादूंचे प्रयोग करून आपल्याला आश्चर्यचकित करतो, पण ती सर्व काही त्याची हातचालाखी असते. या सिद्धींमुळे अथवा जादूमुळे माणूस क्षणभर आनंदित होतो, परंतु योगाच्या दृष्टीने हा आनंद मिथ्या असतो. जगताची ही वास्तविकता जाणून योगी परमानंदाचा अनुभव करतो. धारणा क्रमांक 43, श्लोक क्रमांक 66. सर्वस्त्रोतो निबंधेन प्राणशक्त्योर्ध्वया शनैः पिपीलस्पर्शवेलायां प्रथदे परमं सुखम. सामान्यतः श्वासाचे आगमन आणि निर्गमन निरंतर चालू असते. श्वास जेव्हा नाकावाटे आत जातो त्याला पूरक म्हणतात. हा श्वास क्षणभर आतमध्ये थांबतो त्याला अंतरकुंभक म्हणतात. नंतर जेव्हा बाहेर जातो त्याला रेचक म्हणतात. पुन्हा आत जाण्यापूर्वी एक क्षणभर बाहेर थांबतो त्याला बाह्य कुंभक म्हणतात. प्राणशक्ती या कुंभक अवस्थेत स्थिर राहते. ही प्राणशक्ती 9 द्वारे म्हणजे डोळे, कान, नाक, मुख, गुद आणि उपस्थलिंग याद्वारे बाहेर पडते. पण ही 9 द्वारे जर बंद केली तर प्राणशक्ती सुषुम्ना मार्गाने सहस्रार चक्रापर्यंत जाते आणि शिवतत्वात विलीन होते. येथे प्राण शांत होतो आणि मनही शांत होते. हीच योगाची परमसिद्धी अथवा परमानंद अवस्था असते. धारणा क्रमांक 44, श्लोक क्रमांक 67. वह्नेर्विषयस्य मध्ये तु चित्तं सुखमयं क्षिपेत केवलं वायुपूर्णं वा स्मरानंदेन युज्यते. या श्लोकात स्मरानंदेन युज्यते ऐवजी कामानंदेन युज्यते असे वाचणे आवश्यक आहे. मानवी शरीरात
वायूची राहण्याची 16 ठिकाणे आहेत. योगशास्त्राच्या आधारे अग्नी आणि विष नावाची 2 ठिकाणे आहेत. त्यापैकी बेंबीच्या खाली 4 बोटे स्वाधिष्ठान चक्र आहे. हे अग्नीचे स्थान असते. तसेच लिंगाच्या मध्ये विष नावाचे स्थान मानले गेले आहे. या दोन्ही स्थानांच्या मध्यात भावना केल्याने योग्याला परमानंदाची अनुभूती येते, परंतु कामानंदाची येत नाही. धारणा क्रमांक 45, श्लोक क्रमांक 68. शक्तिसंगमसं क्षुब्धशक्त्या वेशावसानिकं यत्सुखं ब्रह्मतत्त्वस्य तत्सुखं स्वाक्यमुच्यते. या श्लोकावर आचार्य रजनीश यांनी संभोग से समाधी की ओर या ग्रंथाची रचना केलेली आहे. स्त्रीचा उपभोग घेताना अंतिम समयी ज्या आनंदाची अनुभूती होते त्या क्षणिक सुखमय स्थितीला ब्रह्मानंद सहोदर अर्थात ब्रह्मानुभूती आनंद असे म्हटले जाते. या क्षणी स्त्री आणि पुरुषामधील द्वैतभाव समाप्त होतो आणि केवळ स्वात्मनिष्ठ आनंद शिल्लक राहतो. या स्थितीमध्ये जो आनंद मिळतो तो स्वयं आपल्या आनंद स्वरूप आत्म्याचाच असतो. स्त्रीचा सहवास नसताना सुद्धा त्या स्थितीचे ध्यान केल्याने साधकाला ब्रह्मानंद स्थितीचा अनुभव येऊ शकतो. धारणा क्रमांक 46, श्लोक क्रमांक 69. लेहना मंथना कोटैः स्त्री सुखस्य भरात स्मृतेः शक्त्यभावेपि देवेशी भवेतानंद संप्लवः. या धारणेमध्ये भगवान श्री भैरवीला म्हणतात की हा आनंद स्वतःच्या अंतरी असतो की जो स्त्रीच्या सहवासाने प्रकट होतो, परंतु या आनंदाला स्त्री कारणीभूत आहे असे मानले जाऊ शकत नाही की तिच्यामध्ये आनंद आहे. हा आनंद जरी स्त्री नसली तरी केवळ तिच्या स्मृतीमुळे सुद्धा येऊ शकतो. शेवटी असे लक्षात येते की हा आनंद आपला स्वतःचा आहे. म्हणून साधकाने त्या स्वाभाविक स्वरूप आनंदाची भावना करावी आणि इतर कोणत्याही बाह्य विषयांचा त्याग करावा. या विषयांच्या विरक्तीमुळे मनुष्य सुख आणि स्वरूपानंदाची अनुभूती घेतो. धारणा क्रमांक 47, श्लोक क्रमांक 70. आनंदे महती प्राप्ते दृष्टे वा बांधवे चिरात आनंदमुद्गतं ध्यात्वा तैलयस्तन्मना भवेत. या धारणेमध्ये भगवान श्री भैरव म्हणतात की पुष्कळ दिवस प्रतीक्षा केल्यानंतर प्रियकराला आपल्या प्रेयसीचा सहवास मिळाला की त्याचे मन आनंदाने भरून येते. जर एखाद्या दरिद्री व्यक्तीला करोडो रुपयांची लॉटरी लागली तर तो आनंदाने वेडापेसा होतो. किंवा परदेशी गेलेला माणूस जर अचानक घरी परतला तर त्याच्या नातेवाईकांना अपार आनंद होतो. आनंदाची ही प्रफुल्ल अवस्था पकडून निरंतर अभ्यास करीत राहिल्याने साधकाचे चित्त आनंदात तल्लीन होऊन तदाकार होते. तो अंतर्मुख होऊन उत्कृष्ट अशा आनंदमय अवस्थेत विश्राम करतो. धारणा क्रमांक 48, श्लोक क्रमांक 71. जगदीपान कृतोल्लासरसा नंद विजृंभणात भावेत भरितावस्थां महानंदस्ततो भवेत. प्रचंड भूक लागली तर काही खावयास मिळणे अथवा अत्यंत जोराची तहान लागली तर शीतल पेय प्यावयास मिळाले की त्या प्रत्येक घासामुळे आणि पाण्याच्या प्रत्येक घोटामुळे शरीरात संतोष, पुष्टी आणि तहानभुकीची निवृत्ती होते. त्यामुळे शरीराचे पोषण होऊन मन तृप्त आणि आनंदी होते. भोजनाने आणि पाण्याने शरीरातील स्थूल, सूक्ष्म आणि सूक्ष्मतम नाड्यांचे पोषण होऊन स्निग्धता येते. ही तृप्ती, हे सुख म्हणजेच स्वात्मस्वरूप सुखाची अनुभूती होय. या भरितावस्थेमध्ये एकाग्रचित्तेने भावना केल्याने मन परमानंदाने परिपूर्ण होते. धारणा क्रमांक 49,
श्लोक क्रमांक 72. गीतादि विषयस्वादा समसौख्ये कतात्मनः योगिनस्तन्मयत्वेन मनोरूढेस्तदात्मता. आपल्या शरीरात 5 ज्ञानेंद्रिये म्हणजे कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ ही आहेत. यांचे विषय म्हणजे शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध होत. मधुर गाणे ऐकले की कान, कोमल वस्तूला स्पर्श केला की त्वचा, सुंदर वस्तू पाहिली की डोळे, स्वादिष्ट भोजन पेयपान केले की जीभ आणि सुगंधाचा वास आला की नाक, ही सर्व इंद्रिये तृप्त होतात, आनंदी होतात. या स्वचेतनेच्या आनंदाचा अनुभव येताना चित्त काही वेळ एकाग्र होते आणि स्थिर होते. या चित्ताच्या स्थिरतेमध्ये अद्भुत शक्तीचा संचार होतो, ज्यामुळे आनंदाची अनुभूती येऊन साधक ब्रह्मस्वरूप होतो. धारणा क्रमांक 50. श्लोक क्रमांक 73. यत्र यत्र मनस्तुष्टिर्मनस्तत्रैव धारयेत तत्र तत्र परानंद स्वरूपम संप्रवर्तते. या धारणेत भगवान श्री भैरव म्हणतात की जिथे जिथे मनाला तुष्टी मिळते तिथे तिथे मन जात राहते. तुष्टी म्हणजे मनाचे उल्हसित असणे. मन हे कायम पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये यांच्या विषयात रमत असते. परंतु मनावर नियंत्रण ठेवून उत्तम विषयाकडे वळवले पाहिजे. मनावर नियंत्रण नसेल तर नाना प्रकारच्या विकल्पांमुळे मन क्षुब्ध होते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या 6 षड्रिपूंना जिंकून साधकाने आपले मन स्थिर केले पाहिजे. मन या ज्या मनोहर आणि सुंदर वस्तूंवर जाते त्यावर मन स्थिर करून भावना केली पाहिजे की हे मनोहर सुंदर स्वरूप आहे, ते आनंदमय शिवस्वरूपच आहे. हीच समाधीची अवस्था परमगती होय. असो झालेली सेवा श्री भैरवचरणी समर्पण करीत आहे. मी रवींद्र चौधरी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो की आपण माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा. आपण माझे व्हिडिओ पाहता त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद.